देवा, पराग, हळू. पराग, लय मोठा प्रॉब्लेम झाला. काय आता काय झालं? मी त्या बाईला बाहेर घेऊन आले होते. मला चक्कर आली आणि कदाचित त्याच संधीचा फायदा घेऊन ती बाई सटकली. आता काय करायचं आपण? आता तोंडाशी आलेला घास गेला. नाही नाही नाही, असं असं हरून चालायचं नाही. पराग, चला आपण त्या बाईला शोधूया. काय उपयोग नाही शोधून, निसटली हातात ना ती. कुठे शोधणार आहेस आता तिला? मॅडम, माफ करा मला. ती 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 बाई माझ्या मागच लागली होती. मला ती खूप उलटसुलट प्रश्न विचारत होती. मी खूप घाबरले होते. मला काही सुचतच नव्हतं. तू काय उत्तर दिलंस? द वरून काहीतरी होतं. दीपा, नाही हो मॅडम, मी दामिनी मॅडमशी बोलत नव्हते. नाही नाही मॅडम, मी तिला काहीच नाही सांगितलं. मी खूप घाबरले होते. मॅडम, मला ह्यातून सोडवा. माझ्यावर उपकार करा मॅडम. मला त्या बाईपासून वाचवा. ती बाई म्हणजे चौकशीसाठी आलेला ऑफिसर पुरुष नसून बाई होती? हो मॅडम. नाव काय होतं तिचं? कविता कविता नागरगोजे. आणि दिसायला कशी होती? तिच्या डोळ्यावर काळा गॉगल होता आणि चेहरा गोल होता. कविता नागरगोजे.